तब्बल आपण किती कंप्लीट केले आता 57. अजून जास्त 15 ते 20 बनतील, म्हणजे किती करून घेतो मी तुमच्याकडून जवळपास 70+ युनिट्स आपण लर्न करतो इथंच. मग बाकीचे तुमच्याकडे क्वांटिटी येतच राहते. ठीक आहे, चला सिंपल याच्यापासून सुरू करतो, नंतर आपण थोडस आठ जाणार. जसं एक क्वांटिटी अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय रे, थीटा. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, थीटा. थीटा कालच झाले, थीटा सप्लिमेंटरी क्वांटिटी. सप्लिमेंटरी क्वांटिटी तर त्याचं युनिट काय बने, रेडियन. रेडियन बनलं तर त्याचं युनिट बनेल का, युनिट आहे पण नो डायमेन्शन. युनिट रेडियन आहे पण डायमेन्शन बनणार नाही. युनिट बट नो डायमेन्शन. हे कोणाचं क्वांटिटी झाली तुमची, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सिमिलरली अँग्युलर वेलॉसिटी. अँग्युलर वेलॉसिटी म्हणजेच ओमेगा. हे माहिती आहे ना, याचं सिम्बॉलचं नाव काय, ओमेगा. याला काय म्हटलं जातं, ओमेगा. ओमेगा काय असतो, थीटा बाय टी. अँग्युलर वेलॉसिटी थीटा बाय टी. थीटाचं युनिट काय असतं, रेडियन. थीटाचं युनिट काय असतं, रेडियन. आणि टाइमचं युनिट काय असतं, सेकंद. आता डायमेन्शन आहे का, हो आहे. मंदबुद्धी का तो, सेकंद आहे. सेकंदचं काय म्हणे, टीचा पॉवर -1. नुसतं बोलायचं म्हणून बोलू नका, थोडस मेंदू असल्यासारखं वागा. -1 बनणार आहे रेडियन पर सेकंद. थीटाचं बनत नाही पण पर सेकंदचं तर बनणार आहे. नंतर आहे अँग्युलर ऍक्सलरेशन. अँग्युलर ऍक्सलरेशन. अँग्युलर ऍक्सलरेशन म्हणजे हा काय, अल्फा. हा काय, अल्फा. अल्फा म्हटलं तर काय, अँग्युलर वेलॉसिटी अपॉन टाइम म्हणजे ओमेगा बाय टी. ओमेगाचं युनिट काय, रेडियन पर सेकंद. आणि हा काय, सेकंद म्हणजे काय म्हणला, रेडियन पर सेकंद स्क्वेअर. रेडियन पर सेकंद स्क्वेअर. हे माझं काय भेटलं, अँग्युलर ऍक्सलरेशन. त्याच्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया आय ने दाखवलं होतं. मोमेंट ऑफ इनर्शिया काय, आय ने दाखवलं होतं. आय इज इक्वल काय असतं, mr². आय इज इक्वल काय असतं, mr². m म्हणजे काय रे, मास. मासचं युनिट काय, केजी. आर म्हणजे काय, डिस्टन्स म्हणजे काय, केजी मीटर स्क्वेअर. हे काय झालं माझं, मोमेंट ऑफ इनर्शिया. नंतर आहे तुमचा वेव्ह नंबर. नेक्स्ट आहे तुमचा वेव्ह नंबर. वेव्ह नंबर जर म्हटलं तर काय येतं, 1/λ. 1/λ. हा काय सिंबल आहे, लॅम्बडा. लॅम्बडा म्हटलं तर अंतर आहे. अंतर म्हटल्यानंतर युनिट काय येणार, 1/मीटर. 1/मीटर. नंतर आहे टाइम पिरियड. टाइम पिरियड. टाइम पिरियड म्हणजेच काय, कॅपिटल टी. कॅपिटल टी. तर युनिट काय येणार आहे, सेकंद येणार आहे. त्याचं युनिट काय येणार आहे, सेकंद येणार. पण सर्वात महत्वाची फॉर्म्युला येते. काय काय फॉर्म्युला आहे, L/R. L म्हणजे काय, इंडक्टन्स. R म्हणजे काय, रेजिस्टन्स. म्हणजेच काय रे, काय लक्षात आलं, हेनरी पर ओहम. हेनरी पर ओहम म्हणजेच काय, टाइम पिरियड म्हणजे सेकंद येणार. याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर काय भेटलं पाहिजे, मला सेकंद भेटलं पाहिजे. कळालं, L/R. नेक्स्ट आहे तुमचा RC. नेक्स्ट आहे RC. R म्हणजे काय, रेजिस्टन्स म्हणजेच काय, ओहम. C म्हणजे काय, कॅपॅसिटन्स. कॅपॅसिटन्स युनिट काय येणार आहे, फॅरेड. म्हणजेच ओहम आणि फॅरेड यांचं प्रोडक्ट जर केलं तर काय भेटलं पाहिजे, मला सेकंद भेटलं पाहिजे. नंतर आहे तुमचं √LC. √LC. √LC म्हटल्यानंतर काय लक्षात आलं, अंडर मध्ये L काय, इंडक्टन्स. इंडक्टन्स युनिट काय असतं, हेनरी. C म्हणजे काय, कॅपॅसिटन्स. आणि त्याचं युनिट काय येणार आहे, फॅरेड. H आणि F यांचं जर मी सोल्युशन केलं तर काय भेटलं पाहिजे, मला सेकंद भेटलं पाहिजे. मला काय भेटलं पाहिजे, सेकंद भेटलं पाहिजे. मोस्ट टाइम फॉर्म्युला हे लक्षात ठेवा, L/R. हा, बाकी सगळे न्यूमरेटरला चालतात त्यामुळे बाकीचं टेन्शन नाही. हा, नंतर आहे तुमचं फ्रिक्वेन्सी. नंतर आहे तुमचं फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी कशाने दाखवलं जातं, N ने. फ्रिक्वेन्सी कशाने दाखवलं जातं, N ने. N म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय, 1/टाइम पिरियड. 1/टाइम पिरियड जर मी म्हटलं तर 1/ काय, सेकंद. 1/ सेकंदलाच काय म्हणायचंय, हर्ट्ज. 1/ सेकंदलाच काय म्हणायचं तुम्हाला, हर्ट्ज. मग परत तेच त्याला काय करायचंय, उलट लिहायचंय. म्हणजेच काय होऊन जाईल, R/L. म्हणजेच काय होऊन जाईल, √1/RC. अजून काय होऊन जाईल, 1/√LC. 1/√LC. वरचं लक्षात ठेवायचं, खालचं लक्षात ठेवायचं, त्याला उलट करायचं एवढं म्हणायचं आपल्याला. फ्रिक्वेन्सी कसं करायचं आपल्याला, उलट. टाइम पिरियडला काय करतो आपण, उलट. काय डाऊट आहे, नेक्स्ट. आता आपण बघणार आहे इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रिक फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्स या सगळ्या गोष्टी आपण चर्चा करणार. चला
इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजेच ई. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजेच काय? ई. ई म्हटलं ई इज इक्वल टू काय? एफ बाय क्यू. ई म्हणजे काय? फोर्स पर युनिट चार्ज. फोर्सचं युनिट काय येणार आहे? फोर्सचं युनिट काय नाही न्यूटन आणि चार्जचं युनिट काय नाही कुलम. न्यूटन कसं लिहिलंय? न्यूटन कसं लिहितो आपण? केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर डिवाइड बाय काय? कुलम. कुलम म्हणजे काय रे? एम्पियर सेकंड. म्हणजेच काय भेटलं मला? केजी मीटर पर एम्पियर सेकंड क्यूब. कळलं का? केजी मीटर स्क्वेअर मीटर अपॉन एम्पियर सेकंड क्यूब. याचं डायमेन्शन तुम्हाला लिहिता येईल. ठीक आहे. इलेक्ट्रिक फील्ड झालं. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक फ्लक्स. काय बघूया आपण? इलेक्ट्रिक फ्लक्स तो पण फायने दाखवला जाईल. इलेक्ट्रिक फ्लक्स पण कशा दाखवला जाईल? फायने जाऊन जाईल. मग तो काय असतो? इलेक्ट्रिक फ्लक्स यासाठी काय? जसं मॅग्नेटिक फील्ड साठी फॉर्म्युला फ्लक्स पर युनिट एरिया. फ्लक्स पर युनिट एरिया लिहून नाही दिलेलं आहे, ते नवीन आहे. फ्लक्स पर युनिट एरिया काढायचं काय आपल्याला? फ्लक्स म्हणजेच काय? फाय. फाय जोड काय? ई इंटू ए. ई इंटू ए. मग मला सांगा आता जस्ट लिहिलं आपण ए म्हणजेच काय? ई च काय? केजी मीटर पर एम्पियर सेकंड क्यूब. आणि ए म्हणजे काय? एरिया. एरिया म्हटलं तर काय? मीटर स्क्वेअर. म्हणजेच काय झालं रे? केजी मीटर क्यूब पर एम्पियर सेकंड क्यूब. काय डाऊट? हे झालं माझं इलेक्ट्रिक फ्लक्स. सिमिलरली आता काय? मॅग्नेटिक फील्ड. आता काय? मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड कशाने दाखवतो? बी ने. मॅग्नेटिक फील्ड कशाने दाखवतो मी? बी ने. मग फॉर्म्युला कोणता आहे तुमच्यासाठी? एफ इज काय? बिल. एफ इज काय? बिल. काय काढायचं आपल्याला? काय काढायचंय? बी काढायचंय. बी जोड काय? एफ बाय आय इंटू एल. एफ चे युनिट काय? न्यूटन. आय म्हणजे एम्पियर, एल म्हणजे मीटर. मग न्यूटन कसं लिहिलंय? केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि काय? एम्पियर मीटर. मीटर मीटर गेट कॅन्सल. काय उरलं तुमचं? केजी अपॉन एम्पियर सेकंड स्क्वेअर. यालाच काय म्हणायचंय? टेस्ला. यालाच काय म्हणायचं तुम्हाला? टेस्ला. किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर. वेबर पर मीटर स्क्वेअर. आता काय बघणार? मॅग्नेटिक फ्लक्स बघणार. आता काय बघणार आपण? आता मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स जर म्हटलं तर काय? परत एकदा फाय. फक्त इलेक्ट्रिक फ्लक्स साठी इथं लावला जातो ई आणि इथं मॅग्नेटिक फ्लक्स साठी वापरतो आपण या. नाही वापरलं तरी तुम्हाला कळलं पाहिजे मॅग्नेटिक फ्लक्स आहे म्हटलं तरी फाय आहे. मग काय होणार? इथं पण सेम फॉर्म्युला. कोणता? बी इज इक्वल काय येणार? फ्लक्स पर युनिट एरिया. इथं पण फ्लक्स पर युनिट एरिया, इथं पण फ्लक्स पर युनिट एरिया. पण इथला फ्लक्स काय? मॅग्नेटिक फ्लक्स आहे. इथला फ्लक्स कोणता आहे? इलेक्ट्रिक फ्लक्स आहे. देअरफॉर फ्लक्स इज इक्वल काय? बी इंटू एरिया. बी इंटू एरिया. चला बी कसं लिहिलंय पटकन बघा. बी कसं लिहिलंय? केजी अपॉन एम्पियर सेकंड स्क्वेअर इंटू काय? बरं ना? केजी मीटर स्क्वेअर. केजी एम्पियर स्क्वेअर. ए म्हणजे काय? एरिया. एरिया म्हणजे काय? मीटर स्क्वेअर. म्हणजे काय म्हणलं माझा? केजी मीटर स्क्वेअर पर एम्पियर सेकंड स्क्वेअर. यालाच प्रेमाने काय म्हणायचं आपल्याला? वेबर. यालाच प्रेमाने काय म्हणायचं आपल्याला? वेबर. क्लिअर आहे सगळ्यांना? मॅग्नेटिक फ्लक्स झाला. त्याच्यानंतर आता सर्वात महत्त्वाचे जेवढे कॉन्स्टंट आता आपल्याला लागणार आहे पुढे जाऊ. जसं की पहिले गॅस कॉन्स्टंट. पहिलं आहे तुमच्याजवळ गॅस कॉन्स्टंट. सर्वात जास्त यूज होणारे फॉर्म्युले. ठीक आहे. गॅस कॉन्स्टंट. गॅस कॉन्स्टंट कशाने दाखवतो आपण? आर ने. ठीक आहे. यासाठी काय यूज करतो आपण? आयडियल गॅस इक्वेशन. काय यूज करतो आपण? आयडियल गॅस इक्वेशन. काय असतं आयडियल गॅस इक्वेशन? पीव्ही इज इक्वल टू काय? एन आर टी. पीव्ही इज काय? एन आर टी. काय काढायचंय? आर काढायचंय. आर इज काय येणार? पीव्ही बाय एन टी. पीव्ही बाय एन टी. आणि तुम्हाला माहिती आहे पीव्ही म्हणजेच काय? प्रेशर आणि व्हॉल्यूमचं प्रोडक्ट आहे. प्रेशर आणि व्हॉल्यूमचं जर प्रोडक्ट बनत असेल तर काय बनेल? जूल. काय बनेल? जूल. आणि एन म्हणजे काय? मोल. मग इथं काय झालं तुमचा? मोल. आणि टी म्हणजे काय? टेम्परेचर. टेम्परेचरचं काय झाला? केल्विन. ठीक आहे. चल मग जूल कसं लिहिणार आहे? जूल कसं लिहिणार आहे? केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर डिवाइड बाय काय? मोल आणि केल्विन. तास मध्ये राहू नका. हे दोन्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे. हा मग काय म्हणजे तुमचं काय झालं? केजी मीटर स्क्वेअर पर केल्विन सेकंड स्क्वेअर इंटू मोल. मग इथं एमएलटी मध्ये एक्स्ट्रा आणावं काय लागणार आहे? मोल आणावं लागणार आहे. मग इथं आपण एक्स्ट्रा लिहूया. एम एल टी के ए आणि एक्स्ट्रा काय आणलं मी? मोल आणला. किलोग्राम किती वेळा आहे?
एकदा आहे, मीटर किती वेळा आहे दोनदा, केल्विन किती वेळा, सेकंद किती वेळा आहे दोनदा, पण खाली -2, केल्विन एकदा आहे, एम्पियर नाहीये, मोल एकदा आहे मायनस. काय डाऊट आहे? हे काय झालं माझं गॅस कॉन्स्टंट आर. नंतर गॅस कॉन्स्टंट नंतर राहतो तुमचा बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट. बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट. बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट कशाने दाखवतो आपण? के ने किंवा के बी ने. बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट कशाने दाखवतो? के ने किंवा के बी ने. मग बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट साठी आपण डायरेक्टली लक्षात ठेवलाय फक्त मोल येत नाही. बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट मध्ये फक्त मोल येत नाही, म्हणजेच काय ना डायरेक्टली फॉर्म्युला लक्षात ठेवायचा जूल पर केल्विन. मोठं डेरिव्हेशन बनेल त्याला सोडून द्या. मी काय म्हंटल मोल बनत नाही, म्हणजेच काय जूल पर केल्विन बनणार आहे, याच्यामध्ये मोल येत नाही. मग आता जूल जर कसं लिहिणार आहे? जूल कसं लिहिणार आहे? केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर, आणि इथं काय झालं तुमचा केल्विन. मग तुम्हाला MLT लिहिता येईल, MLT K किलोग्राम एकदा आहे, मीटर दोनदा आहे, सेकंद खाली आहे दोनदा, आणि इथं काय एकदा आहे पण मायनस आहे, हा काय झाला 0. बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट दिसतंय ना, बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट. आता त्याच्यानंतर आहे तुमचा इंटेन्सिटी ऑफ लाईट. झालं तर काल नाही, इंटेन्सिटी ऑफ लाईट. इंटेन्सिटी ऑफ लाईट. इंटेन्सिटी ऑफ लाईटला मी R ने दाखवेन किंवा I ने दाखवेन. काय असतो तो? Q बाय AT. Q बाय AT. Q बाय AT. इथं Q काय? हीट आहे. इथं Q काय तुमचा? हीट आहे. हीट म्हटल्यानंतर काय येणार आहे? जूल. A म्हणजे काय? एरिया, म्हणजेच काय झाला मीटर स्क्वेअर, आणि काय झाला सेकंद. आणि तुम्हाला प्रेमाने माहितीये जूल पर सेकंद ना, जूल पर सेकंदला काय म्हणतो आपण? वॅट. वॅट पर मीटर स्क्वेअर असं पण तुम्हाला युनिट मध्ये दिसू शकतं. तर तुमचं तेवढी तयारी असलं. जूल पर सेकंदला काय म्हणतो आपण? वॅट. किंवा जर तुम्हाला म्हटलं जूल कसं लिहिणार आहे? केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर डिवाइड बाय काय रे? मीटर स्क्वेअर इंटू काय रे? सेकंद. म्हणजे मीटर स्क्वेअर गेट कॅन्सल. काय उरलं तुमचं? केजी अपॉन सेकंड क्यूब. केजी अपॉन सेकंड क्यूब. नेक्स्ट आहे प्लँक्स कॉन्स्टंट. नेक्स्ट आहे तुमचा प्लँक्स कॉन्स्टंट. प्लँक्स कॉन्स्टंट कशाने दाखवतो आपण? सिग्माने. प्लँक्स कॉन्स्टंट कशाने दाखवतो? सॉरी प्लँक्स कॉन्स्टंट होतो काय याचं नाव? स्टीफन्स बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट. स्टीफन्स कॉन्स्टंट. स्टीफन्स कॉन्स्टंट तो कशाने दाखवत होतो? सिग्माने. काय सांगितलं होतं त्याने असं सांगितलं होतं Q बाय AT जो आहे इज इक्वल टू काय? सिग्मा T रेस टू 4. काढायचं का आपल्याला? सिग्मा काढायचं. सिग्मा इज इक्वल काय? Q बाय AT T स्क्वेअर T रेस टू 4 काऊन जाईल? T वाढला जाईल. आता जस्ट आपण तर लिहिलं याला. कसं लिहिणार आहे? तर जूल. ए म्हणजे काय? एरिया म्हणजे काय? मीटर स्क्वेअर. T म्हणजे काय? सेकंद. आणि T म्हणजे काय? केल्विन. केल्विनचा काय? 4. एक तर तुम्हाला असं दिसेल किंवा या पद्धतीने काय भेटेल? वॅट पर मीटर स्क्वेअर केल्विनचा 4. बाकीचं तुम्हाला त्याच्या पुढचं येऊन जाईल. बरोबर आहे ना? नंतर आहे वेन डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट. वेन डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट. वेन डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट तो दाखवला जातो बी ने. वेन डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट कशाने दाखवला जातो? बी ने. बी तो असतो वेवलेंथ. वेवलेंथ इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द टी. म्हणजेच वेवलेंथ इज इक्वल काय? बी बाय टी. म्हणजेच मला बी काढायचं. बी इज इक्वल काय येणार? लॅम्बडा इंटू टी ना. आणि टी कडे मल्टिप्लाय. लॅम्बडा काय असतो रे? मीटर. आणि टी काय असतो? केल्विन. मीटर केल्विन हे त्याचं युनिट बनणार. काय डाऊट आहे? अजून 2 युनिट बनवतो. लॅटेंट हीट. कोणता? लॅटेंट हीट. लॅटेंट हीट दाखवला जातो एल ने. लॅटेंट हीट कशा दाखवतो? एल ने. मग काय फॉर्म्युला होता? Q इज इक्वल काय? ml. मग Q इज इक्वल काय? सॉरी L इज इक्वल काय? Q बाय M. Q काय? हीट आहे म्हणजेच काय? जूल. आणि M काय? मास आहे म्हणजे काय? जूल पर केजी. जूल कसं लिहिला? केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर डिवाइड बाय काय? केजी. केजी गेट कॅन्सल. काय राहिलं? मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. लास्ट युनिट जे आहे तुमचं सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन तो दाखवतो कॅपिटल टी ने किंवा एस ने. आणि स्प्रिंग कॉन्स्टंट. स्प्रिंग कॉन्स्टंट या दोघांचं युनिट सेमच बनतंय तर दोघं एकत्र घेऊ. सरफेस टेन्शन टी इज काय? फोर्स पर युनिट लेंथ. स्प्रिंग कॉन्स्टंट आहे ना के ने दाखवला जातो.
मग स्प्रिंग कॉन्स्टंट साठी मी जर म्हटलं फोर्स इज काय सॉरी आपल्याला काय काढायचंय स्प्रिंग कॉन्स्टंट आहे सरफेस टेन्शन काढला स्प्रिंग कॉन्स्टंट के इज काय असतं एफ बाय एक्स येतो म्हणजे ऍक्च्युअल मध्ये काय असतो एफ इज काय के एक्स असतो तो एफ इज काय के एक्स असतो मग एफ चे युनिट काय येणार न्यूटन आणि एल चे युनिट काय नाही मीटर दोघांचे युनिट काय येणार आहे न्यूटन पर मीटर न्यूटन कसं लिहिलाय केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर डिवाइड बाय काय मीटर गेट कॅन्सल म्हणजे काय बोलला केजी सेकंड स्क्वेअर ठीक आहे कळाले खूप सारे आपण डायमेन्शन्स आपण बनवण्यात यशस्वी झालोय काय डाऊट आहे कोणाला थांबू आपण एवढे डायमेन्शन्स मोर दॅन सफिशियंट आहे ठीक आहे खूप सारे डायमेन्शन आपण घेतले आता बनवायचं